दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचा भाकीत सध्या आमचा निवडणुकीवरती फोकस आहे किंवा लक्ष केंद्रित केलंय। झेडपी निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादींबाबत विचार करू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं TV9 मराठीच्या मुलाखतीत मोठं विधान। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची, ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। सत्तेत ही सगळी बसवलेली माणसं आणि बसवलेला माणूस फक्त मालकाचा ऐकतो। राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा, तर भ्रष्टाचाराचे आरोप असताना अजित पवारांविरोधातले बैलगाडीवर पुरावे आता का देत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल। मुंबईकर पुरात अडकले तेव्हा काही जण बंगल्यावर आणि काही हॉटेलमध्ये होते। तुमको देखा नाही, तुमको परखा नाही, वोट देंगे नाही, आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आताच्या राजकारण्यांचं काम। राज ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आणले? 2000 कोटी कर्ज काढून आणले नव्हते ना? 50 खोक्यांवरनं राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं, हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न, राज ठाकरेंचं आवाहन। तर 2014 मध्येही त्यांनी हा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना झिडकारलं, आशिष शेलारांचा निशाणा। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? 25 वर्ष फक्त भाषणं, मराठी माणसाच्या घरासाठी निर्णय नाही। फडणवीसांच्या नेतृत्वात मराठी माणसाला हक्काचं घर मिळते, चित्रा वाघ यांची ठाकरे बंधूंवर टीका, तर मुख्यमंत्र्यांचं कौतुक। स्थानिक पातळीवर समस्या मांडण्याचा प्रयत्न, मी सर्व पुरावे दाखवलेत। महेश लांडगेंवरती केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती अजित पवारांचं उत्तर। दक्षिणेकडील मतं मिळवण्यासाठी भाजपची नवी रणनीती, दक्षिण भारतातील बडे नेते आणि अभिनेते मुंबईत करणार प्रचार, मालाड, पश्चिम धारावीमध्ये प्रचार करणार, स्थानिक दाक्षिणात्य मतदारांची भाजप नेते संवाद साधणार। अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश। हर्षवर्धन सपकाळांच्या कारवाईनंतर प्रदीप पाटील नाराज, महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसची कारवाई। नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो, बेलापूर, जुईनगर, वाशी परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री मैदानात। नवी मुंबईत परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही, आपला अजेंडा विकासाचा आहे, त्यांचा अजेंडा स्वार्थाचा आहे। नवी मुंबईतल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गणेश नाईकांवर निशाणा। भाजप पक्ष सत्तेसाठी भुकेला, भाजपला हिंदुत्व आणि मराठी माणसाशी देणं घेणं नाही, अकोटमधल्या भाजप MIM युतीवर अविनाश जाधव यांची टीका। आमदार अजय चौधरींनी घेतली दगडू सकपाळ यांची भेट, ठाकरेंकडनं मुलीला तिकीट नाकारल्यामुळे दगडू सकपाळ नाराज होते, ठाकरेंकडनं मुलीला तिकीट नाकारल्यामुळे दगडू सकपाळ नाराज। ठाकरेंकडनं मुलीला तिकीट नाकारल्यामुळे दगडू सकपाळ नाराज, 15 वर्षात काही मागितलं नव्हतं, म्हातारा झाल्यानंतर माणसाची गरज संपते अशी खंत व्यक्त करताना सकपाळ भाऊक। सचिन खरातांची निवडणुकीतनं माघार, कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं, मला सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या नाहीत, खरात यांचं वक्तव्य। माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी संन्यास घ्यावा, निलेश घायवळ प्रकरणातील आरोपांवरनं मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं डॉक्टर माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली, पर्यावरणासाठी निर्भीड भूमिका मांडणारे अभ्यासू विचारवंत हरपले, अजित पवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज जळगावात रोड शो, महायुतीच्या उमेदवारांचा शिंदे प्रचार करणार, जळगाव महापालिकेत महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा मातोश्रीवरती प्रचार, सुमित वांजळेंकडनं मातोश्रीवरती प्रचार। ठाण्यात भाजपच्या बॅनरच्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा बॅनर, बस झाली घराणेशाही, मशाल आणि इंजिनला विजयी करा, ठाकरे बंधूंच्या बॅनरवरती उल्लेख, विकासाची दिसते गती म्हणून विश्वासाची भाजप महायुती, भाजपच्या बॅनरवरती उल्लेख। नवापूर नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरेंद्र नगराळे यांची उपनगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड, नवापूर नगर परिषदेवरती अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता। सांगली महापालिकेच्या मैदानात प्रचारासाठी चक्क वासुदेव अवतरले, प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडनं पारंपरिक पद्धतीनं प्रचार। वाशिम जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीवेळी उमेदवारांकडनं थकलेल्या कराची वसुली, उमेदवारी अर्ज भरताना थकीत कर वसूल, उमेदवारांकडनं निवडणूक काळात 1,23,00,000 रुपयांची कर वसुली। पुण्यात तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले निवडणूक प्रचारात, भाजप उमेदवार रेश्मा भोसलेंच्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे, काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांचा आरोप।
छत्रपती संभाजीनगरात ओबीसींची पदयात्रा. ओबीसींच्या पदयात्रेमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. जलील यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर पोलिसांकडून विशेष खबरदारी. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. सरवदेंच्या दोन्ही मुलींच्या भविष्याची जबाबदारी शासनानं घ्यावी, अमित ठाकरेंची मागणी. ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने. नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न. नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या 2 अंगरक्षकांचं निलंबन. निलेश भालसिंग आणि राघवेंद्र भालसिंग निलंबित. रिव्हॉल्व्हरच्या चुकीच्या पद्धतीनं वापर केल्याचा ठपका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड विशेष मकोका न्यायालयात सुनावणी. 23 जानेवारीला पुढील सुनावणी होणार. लॅपटॉप डाटा आणि पेनड्राईव्ह देण्याचे कोर्टाचे आदेश. बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवरती कारवाई. 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई होणार. रत्नागिरीच्या खेड लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं आंदोलन. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईंच्या नेतृत्वाखाली आंदोलन. कंपनीमध्ये पिपासारखे रासायनिक घटक तयार होत असल्याचा आरोप. नांदेडमधील भोकर पंचायत समिती कार्यालयासमोर स्थानिक आक्रमक. गाढवाच्या गळ्यात गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या पाट्या लावून आंदोलन. सुमठाणा ग्रामपंचायतीनं विकास कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप. परळीतील वैजनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरती लावलेल्या अवैध बॅनरमुळे अपघाताची शक्यता. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी कसरत. अवैध बॅनर हटवण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीच्या दहिवलीमध्ये कात कारखान्यावरती कर विभागाचा छापा. आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी सुरू. तालुक्यात खळबळ. मीरा भाईंदरमध्ये अवैध पार्किंगवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. अंतर्गत रस्त्यावरील अवैध पार्किंगवरती कारवाई. अनेक वाहनांना भुर्दंड. पुण्यातील राजगुरुनगर नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेज लाईनमधनं सांडपाणी नागरिकांच्या घरात. घरातील फर्निचर, भांडी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान. समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारण्यासाठी 5 दिवसांचा ब्लॉक. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील काही भागात ब्लॉक घेतला जाणार. नागपुरात अवैध दारू आणि प्रतिबंधित मांजा नष्ट. 526 गुन्ह्यांमधील 27 लाखांची अवैध दारू आणि 30 गुन्ह्यातील 10 लाखांचा नायलॉन मांजा नष्ट. नागपूर पोलिसांची धडक कारवाई. सोलापूरच्या माड्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी अजिंक्य संगीतराव 2 महिन्यानंतर टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात. चंद्रपूर शहरातील गौतम नगर परिसरात तरुण विवाहितेची जाळून हत्या केल्याची घटना. विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू. पतीवरती गंभीर आरोप. आरोपींचा पोलिसांनी ठोकल्या बेड्या. भंडाऱ्याच्या रेंगेपारमधील खून प्रकरणी अखेर 8 वर्षांनंतर निकाल. जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पडलेल्या पावसामुळे यंदा आंबा हंगाम लांबला. हापूसची गोडी चाखण्यासाठी खवय्यांना मार्च महिन्याची वाट बघावी लागणार. तर दुसऱ्या टप्प्यातील आंबा मोहराकडे बागायतदार आणि शेतकऱ्यांचं लक्ष. बुलढाण्यातील हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्तानं भव्य यात्रा महोत्सव. 10 जानेवारीला लाखो भाविकांना महाप्रसाद. 3 दिवसीय चालणाऱ्या महोत्सवाची तयारी पूर्ण.